नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त मऊ आणि लुसलुशीत पालक पराठे बनवणार आहोत. आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहजरित्या उपलब्ध होईल असा सिक्रेट पदार्थ वापरून हे पालक पराठे आपण बनवणार आहोत. तर मग मी कशा पद्धतीने आणि कोणता सिक्रेट पदार्थ वापरून हे पराठे बनवले आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपल्याला 3 कप गच्च भरून चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप चाळून घेतलेलं बेसन घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा ओवा हातावर चोळून घालायचा, म्हणजे ओव्याचा स्वाद पराठ्यांमध्ये मस्त उतरतो. अर्धा चमचा जिरे, 2 चमचे लाल तिखट, तिखट तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ आणि इथे मी 9 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पेस्ट यामध्ये घालायची आहे. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. लसूण व मिरचीचा ठेचा ॲड केल्यावर हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स केल्यावर 3 चमचे दुधावरची साय यामध्ये घालायची आहे. आणि ही दुधावरची साय हाच आपला आजचा सिक्रेट पदार्थ आहे. ही साय या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायची. व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये 4 कप स्वच्छ धुवून बारीक चिरलेली पालक टाकायची आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे सर्व जिन्नस एकजीव करायचेत. यामध्ये आपण दुधावरची साय टाकल्यामुळे पराठे अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्यावर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. घट्टसर कणिक मळून झाल्यावर यावर 1 चमचा तेल टाकून कणिक एकदा मळून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून ही कणिक 10 मिनिटे मुरू देऊयात. 10 मिनिटानंतर ही कणिक हातावर थोडं तेल घेऊन कणिक मळून घ्यायची आहे आणि कणकेचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता एकीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. या गोळ्याला थोडं गव्हाचं पीठ लावून अशी छोटीशी पारी लाटूयात आणि त्यावर थोडं तेल टाकून हाताने पसरवून घेऊयात. त्याच्या चारही बाजू अशा दुमट मारूयात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. आता या चौकोनी गोळ्याला पीठ लावून मस्त पातळ असा पराठा लाटून घेऊयात. हा आपण चौकोनी पराठा बनवित आहोत. पराठा लाटून झाल्यावर गरम तव्यावर पराठा टाकूयात आणि मीडियम टू हाय फ्लेमवर पराठा भाजून घेऊयात. पराठा तव्यावर टाकल्यावर पराठ्याच्या आजूबाजूने थोडं तेल टाकूयात. त्यानंतर पराठ्याची बाजू पलटवून त्यावर अर्धा चमचा तेल पसरवून घेऊयात आणि दोन्ही बाजूंनी उलटून पालटून छान खरपूस रंगावर पराठा भाजून घेऊयात. पराठा भाजताना मात्र गॅसची फ्लेम मीडियम टू हायच ठेवायची, लो करायची नाही, नाहीतर पराठे कडक होतात. पराठा छान खरपूस भाजून झाला आहे, तो एका ताटात काढून घेऊयात. आता दुसऱ्या गोळ्याला तेल लावून त्याच्या कडा जवळ आणून प्रेस करायच्यात आणि पीठ लावून छान पातळसर पराठा लाटून घेऊयात. हा आपण गोलाकार पराठा बनवित आहोत. हा पराठा सुद्धा दोन्ही बाजूंनी तेल लावून मीडियम टू हाय फ्लेमवर उलटून पालटून छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. छान खरपूस भाजून झाल्यावर ताटात काढून घेऊयात. आता आणखी एका छोट्या गोळ्याला थोडं पीठ लावून छोटी पारी लाटायची आणि त्यावर थोडं तेल टाकून पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर वरची बाजू दुमड मारून त्यावर तेल लावून पसरवून घ्यायचं आणि एक कडा दुसऱ्या कडेवर ठेवून प्रेस करायचं. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. आपल्याला याचा त्रिकोणी आकार बनवायचा आहे. आता या गोळ्याला पीठ लावून छान त्रिकोणी पराठा लाटून घेऊयात आणि मीडियम टू हाय फ्लेमवर कडांनी तेल टाकून उलटून पालटून थोडं तेल लावून खरपूस रंगावर पराठा भाजून घेऊयात. असे वेगवेगळ्या आकाराचे पराठे बनवले तर लहान मुले सुद्धा आवडीने मस्त एन्जॉय करत हे पराठे खातील. अगदी ज्यांना पालक अजिबात आवडत नाही ते सुद्धा हे पराठे खूप आवडीने खातील.
तुम्ही जर माझ्या पद्धतीने पालक पराठे बनवले तर सकाळी बनवलेले हे पालक पराठे अगदी संध्याकाळपर्यंत मऊ आणि लुसलुशीत राहतील. तर मस्त पौष्टिक आणि चविष्ट असे पालक पराठे तुम्ही नक्की बनवा. आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.